तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार जुनी आपली कावळा आणि चिमणीची गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, कावळा आणि चिमणीची गोष्ट चालू करत आहे मित्रांनो. एकदा काय झालं, एका मोठ्या झाडावर एक कावळा आणि एक चिमणी राहत होते. दोघे शेजारी घरटं करून राहत होते. कावळा जरा आळशी आणि खोडकर होता, पण चिमणी खूप कष्टाळू आणि शहाणी होती. हिवाळा जवळ येत होता. चिमणीने खूप मेहनत करून आपल्या घरट्यात धान्य, काड्या आणि उबदार गवत साठवून ठेवले होते. पण कावळा मात्र दिवसभर उडत बसे, मजा करीत बसे आणि म्हणे, हिवाळा आला तर बघू, इतकं काय घाईचं आहे. हिवाळा आला, जोरात वारा वाहू लागला, थंडी वाढली आणि पाऊसही सुरू झाला. चिमणी आपल्या घरट्यात सुरक्षित होती. तिला खायला आणि उबेसाठी सर्व काही होते. पण कावळा भिजला, थंडीने कुडकुडायला लागला आणि शेवटी तो चिमणीकडे गेला. तो म्हणाला, चिमणीबाई, मला थोडा आसरा द्या. खूप थंडी आहे, मी भिजलोय. चिमणीने दार उघडलं, त्याला आत घेतलं आणि म्हणाली, कावळा भाऊ, आता लक्षात आलं ना की मेहनतच उपयोगी पडते. पुढच्या वेळेस लवकर तयारी कर. कावळ्याला आपल्या आळशीपणाची लाज वाटली आणि त्याने चिमणीचे आभार मानले. तर मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे? तर मित्रांनो, मेहनत करणाऱ्यांनाच यश आणि सुरक्षितता मिळते. वेळेवर तयारी केल्यास संकटापासून वाचता येते. तर मित्रांनो, अशा आहेत आपल्या गोष्टी. तर अशाच गोष्टी तुम्हाला जर पुढं ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.